देव आणि दानव यांच्या युद्धाकरता प्रसिद्ध असलेल्या दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये श्री भानोबा देवाची यात्रा मोठ्या जल्लोषात संपन्न होती। यात्रेचं मुख्य आकर्षण आहे ते अर्थातच श्री भानोबा देव आणि दानव युद्धाचा थरार। राज्यभरातून नागरिक हा थरार पाहण्याकरता अनुभवण्याकरता या ठिकाणी येत असतात। श्री भानोबा देवाचे आगमन कुसेगावमध्ये अतिशय जल्लोषात ग्रामस्थांनी केलेलं होतं। पहिल्या दिवशी 1201 तस्कर त्या ठिकाणी दारातीर्थी पडले आणि दुसऱ्या दिवशी 1375 असे मिळून 2577 एकूण तस्कर या ठिकाणी देवदानव युद्धामध्ये दारातीर्थी पडले आणि हे देवदानव युद्ध राज्यभरात देशभरात नावलौकिक असलेलं आणि लोक आतुरतेने वर्षभर या देवदानव युद्ध पाहण्याची वाट पाहत असतात। ते देवदानव युद्ध सर्व तरुण मंडळाच्या पंचक्रोशीतील तरुण मंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी पार पडलं। गावामध्ये 10 दिवस आनंदाचे उत्साहाचे वातावरण असतं। तरी पहिल्या दिवशी भानोबा देव आपल्या मामांना म्हणजे श्री बकाजीबा कोळेकर यांना भेटण्यासाठी जातात व बकाजीबा कोळेकर यांची यात्रा संपन्न होते। दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी भानोबा देवाची यात्रा संपन्न होते। भानोबा देवाचं देवदानव युद्ध पाहण्यासाठी लाखो भाविक जगभरातून देशातून महाराष्ट्रातून येत असतात। तरी भानोबा देवाच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी 1201 गजी पडले व भानोबा देवाच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 1375 गजी पडले व आज भानोबा देव कोयाळी म्हणजे भानोबा देवाचे मूळ गाव या ठिकाणी प्रस्थान होत आहे। तरी आज गावामध्ये ग्रामस्थांमध्ये आणि कोळेकर घराण्यामध्ये आज दुःखाचं वातावरण आहे। तरी आज ग्रामस्थ आणि कोळेकर घराणे भानोबा देवाला दुःखांत करणारे निरोप देणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।